गुड मॉर्निंग कल्याणकर. मी आहे आर जे रवी आणि तुम्ही ऐकत आहात गुरुवाणी सामुदायिक रेडिओ 90.8 FM. आणि आज जागतिक महिला दिवस निमित्त माझ्यासोबत एक स्टुडंट आहे GCER यांनी गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्चचे. तर मॅडम तुमचं नाव काय आहे? पुष्पलता दिनेश निकुंभ. मी FY Medमध्ये आहे. आज आम्ही या विषयावर एक चर्चा करणार की जागतिक महिला दिवस हा का साजरा केला जातो. जागतिक महिला दिन महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक 28 फेब्रुवारी 1909 रोजी न्यूयॉर्क येथील पहिला महिला दिन साजरा करण्यात आला. तरीसुद्धा सन 1910च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. आणि हेच होतं आपला इतिहास. तर चला आपण आता एक क्विज खेळूया तुमच्यासोबत आणि त्या क्विजमध्ये तुम्हाला जे पर्याप्त आन्सर असेल तो तुम्ही मला सांगा. कोणत्या क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांचे योगदान अत्यंत प्रशंसनीय आहे? पहिल्या अनुसूचित जातीचे उत्थान, गरीब लोकांचे पुनर्वसन, स्त्री शिक्षण किंवा झोपडपट्टीतील मुलांचे शिक्षण? स्त्री शिक्षण. ओके. 1910 मध्ये भारत स्त्री मंडलची स्थापना केल्याबद्दल एका भारतीय महिला समाज सुधारकाला कुठला श्रेय दिले जाते? सावित्रीबाई फुले, सरबाला देवी चौधराणी, उषा मेहता किंवा सरोजिनी नायडू? सरलाबाल देवी चौधराणी. सरलाबाला देवी चौधराणी. हो. आणि तिसरा क्वेश्चन, वुमेन्स इंडिया असोसिएशनच्या पुणे शाखेचे अध्यक्ष कोण होत्या? रमाबाई रांडे, काशीबाई कानेटकर, सरस्वतीबाई जोशी, पंडिता रमाबाई? याचे उत्तर आहे रमाबाई रानडे. ओके, धन्यवाद. चिपको आंदोलनाची सुरुवात कोणत्या ठिकाणाहून झाली? पटना, त्रिशूर, गढवाल, हिमालय, जम्मू? गढवाल हिमालयमध्ये सुरुवात झाली. धन्यवाद मॅडम. तर मॅडम आज तुम्ही महिला दिनानिमित्त एक पोयम स्वरचित जे तुम्ही लिहिलेलं आहे ते तुम्ही सांगणार. ते चला सुरू करूया. ही माझी स्वरचित कविता आहे, ऐका. शक्ती जी तुमच्यामध्ये संपूर्ण दुनियेला दिसते, माझ्या नजरेतून पाहिलं तर मला दिसते ते समर्पण. प्रेमाचे, सेवेचे, करुणेचे, देहाचे, संरक्षणाचे समर्पण. कितीही असो कठीण वाट, कायम राहते तुझी साथ. कर्जदार कायम असू आम्ही तुमच्या प्रत्येक ऋणांचे. प्रत्येक वेळी देता योग्य मार्ग, आभारी आहोत तुम्ही आमच्या आयुष्यात असण्याचे. आई, बहीण, मुलगी, पत्नी, प्रेमिका, शिक्षिका, प्रत्येक रूपात असते तुमची साथ. महिला दिनी या मनात मानतो तुमचे आभार. रहा कायम अशाच आयुष्यात, अशाच आयुष्यात. धन्यवाद मॅडम. तुम्ही आज महिला दिनानिमित्त हे पोयम होता आणि तुमचे काही विचार होते जे तुम्ही आमच्यासोबत मांडले. सर, तुमचेही खूप खूप मनापासून धन्यवाद, कारण तुम्ही आम्हाला ही संधी दिलीत आणि आम्ही आमचे विचार व काही स्वरचित कविता सर्व लोकांपर्यंत पोचवू शकलो. धन्यवाद सर. सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. ऐकत रहा गुरुवाणी सामुदायिक रेडिओ 90.8 FM, आवाज कल्याणकरांचा.